नमस्कार मित्रांनो, आज आपण कॅन विषयी बघूया। तर कॅन हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे मित्रांनो, आणि हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी कुठे वापरता येईल याचा आपण आज बघणार आहोत। तर मला शक्य आहे असं एक वाक्य मी लिहितो, मला शक्य आहे। तर मित्रांनो, हे वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये कसं बोलणार मित्रांनो, सांगा बघू। तर अतिशय सोपं आहे। मला शक्य आहे म्हणजे आय कॅन, मला शक्य आहे आय कॅन। तर आपण इथं शक्यता वर्तवलेली आहे, शक्यता। तर कॅनने आपण शक्यता वर्तवू शकतो मित्रांनो। अजून उदाहरणार्थ दुसरं वाक्य घेऊया आपण। उदाहरणार्थ, ते सामना जिंकू शकतात, ते सामना जिंकू शकतात। तर हे वाक्य कसं होईल मित्रांनो, ते म्हणजे दे। आता आपण करता नंतर लगेच कॅन घ्यायचं इथं, दे कॅन, नाही का। तर ते सामना जिंकू शकतात, दे कॅन विन द मॅच, दे कॅन विन द मॅच। तर कॅन मधून आपल्याला शक्यता दर्शवता येते। त्याच्यानंतर अजून एक वाक्य घेऊया मित्रांनो आपण, मी बोलू शकतो, मी बोलू शकतो। सोपे सोपे वाक्य घेतो मित्रांनो आपण मुद्दामून। मग सांगा बघू, आय कॅन स्पीक, आय कॅन स्पीक। तर मित्रांनो, या ठिकाणी पात्रता आपण दाखवलेली आहे की माझ्याकडे बोलण्याची पात्रता आहे, कॅन मधून पात्रता। तू बोलू शकतो, तर हे वाक्य होईल यू कॅन स्पीक। मी पोहू शकतो, आय कॅन स्विम। असे बरेच वाक्य तयार करता येतात मित्रांनो। फक्त आपल्याला सब्जेक्ट नंतर कॅन आणि इकडे फक्त वर्ब चेंज करायचं आहे। कॅन हे सहाय्यकारी क्रियापद आहे, स्पीक हे या ठिकाणी मुख्य वर्ब आहे। म्हणजे वाक्यामध्ये मुख्य क्रिया बोलण्याची आहे, आणि हे जे कॅन आहे हे त्या क्रियापदाला सहाय्यक आहे, म्हणून त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतात। पुढचं वाक्य अजून एक बघूया मित्रांनो आपण, तू जाऊ शकतो, तू जाऊ शकतो। आता मी या ठिकाणी एखाद्याला जाण्यासाठी परवानगी दिलेली, तर या ठिकाणी कॅन मधून आपण परवानगी, परवानगीसाठी आपण कॅन वापरू शकतो। तर ते वाक्य कसं होईल मित्रांनो, यू कॅन गो। तू खेळू शकतो, यू कॅन प्ले। तू खाऊ शकतो, यू कॅन ईट। या ठिकाणी फक्त वर्ब बदललं की आपल्याला असे अनेक वाक्य कॅनचा वापर करून मित्रांनो बोलता येतात मित्रांनो। त्याच्यानंतर आपण मी तुझा पेन घेऊ शकतो का, असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर मित्रांनो, मी तुझा पेन घेऊ शकतो का। आपण विचारतोय या वाक्यामध्ये, म्हणजे थोडक्यात परवानगी घेतोय। तर आपल्याला प्रश्न विचारायचा असेल, हा बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी प्रश्न आहे, बाकीचे सगळे स्टेटमेंट आहेत, हा या ठिकाणी प्रश्न आहे। तर प्रश्नामध्ये आपल्याला कॅन अगोदर घ्यावा लागेल मित्रांनो। तर बघा या ठिकाणी, कॅन आय टेक युअर पेन आणि प्रश्नचिन्ह। तर बघा मित्रांनो, आपल्याला शकतोसाठी कॅन घेतलेला आहे, कॅन। मी साठी आपण घेतलेला आहे आय, घेऊ यासाठी टेक, कॅन आय टेक, बघा कॅन आय टेक। तुझा यासाठी आपण युअर घेतलेला आहे, नाही का, आणि पेन यासाठी, नाही का। घेऊ का, कॅन आय टेक, नाही का। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी कॅन पासून सुरुवात करू शकतो मित्रांनो। उदाहरणार्थ आपण अजून एक प्रश्न घेऊ शकतो, तो मला देईल का,
फक्त तो मला देईल का एवढंच वाक्य मित्रांनो. सोपं वाक्य घेऊया आपण, नाही का. तो मला पैसे देईल का, तो मला पेन देईल का, तर तो मला देईल का. मग आता यासाठी सुद्धा आपल्याला पहिले काय घ्यायचं मित्रांनो, कॅन, नाही का. कॅन ही, बघा कॅन नंतर आपण सब्जेक्ट घेतला या ठिकाणी. कॅन ही गिव मी आणि प्रश्न. देण्यासाठी वर्ब जो आहे मित्रांनो गिव आहे, नाही का. कॅन ही गिव मी, तो मला पेन देईल का, कॅन ही गिव मी पेन. तो मला पैसे देईल का, कॅन ही गिव मी मनी. तो मला मोबाईल नंबर देईल का, कॅन ही गिव मी मोबाईल नंबर. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर उदाहरणार्थ मित्रांनो अजून एक वाक्य घेऊया. तू तेथे नाही जाऊ शकत. तू तेथे नाही जाऊ शकत. तर मित्रांनो हे वाक्य इंग्रजीमध्ये आपल्याला कसं करायचं आहे बघा. तू साठी आपल्याला घ्यायचं आहे यू. यू कॅन नॉट, किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्ही कांट पण म्हणू शकतात. यू कॅन नॉट गो, जाऊ शकण्यासाठी गो आहे, जाण्यासाठी वर्ब, आणि तेथेसाठी वर्ब आहे, तेथेसाठी देअर. यू कॅन नॉट गो देअर. तर या ठिकाणी आपण मनाई केलेली आहे. काय केलेली आहे, मनाई. तर बघा मित्रांनो, जर आपल्याला एखादी गोष्ट शक्य असेल, कोणाला काही गोष्ट शक्य असेल, पात्रता असेल कोणाकडे काही, त्याच्यानंतर परवानगी द्यायची असेल, त्याच्यानंतर मनाई करायची असेल, तर अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला कॅनचा वापर करायचा आहे मित्रांनो. तर ज्या ज्या ठिकाणी एखाद्याला शक्य आहे, ज्याला शक्य आहे, मला शक्य आहे, तुला शक्य आहे, त्यांना शक्य आहे, त्या ठिकाणी कॅन हा सहाय्यक क्रियापद आपल्याला वापरता येतो मित्रांनो. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे मित्रांनो, हे मला शक्य आहे. हेच वाक्य आपण कर्ता बदलून अनेक प्रकारे बोलू शकतो. आम्हाला शक्य आहे, वी कॅन. बघा फक्त कर्ता आणि कॅन जरी जोडलं तरी आपलं अर्थपूर्ण वाक्य या ठिकाणी मित्रांनो तयार होतं. बघा आपणास शक्य आहे, वी कॅन. आम्हाला शक्य आहे, वी कॅन. आपल्याला शक्य आहे, तुला शक्य आहे, यू कॅन. तू करू शकतो, यू कॅन. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला फक्त कर्ता जोडून कॅन सोबत जोडलं तर आपल्याला वाक्य तयार करता येतं मित्रांनो. तिला शक्य आहे, शी कॅन. रामला शक्य आहे, राम कॅन. तर अशा पद्धतीने ह्या एका वाक्यावरून तुम्ही अनेक वाक्यांची अशी प्रॅक्टिस मित्रांनो करू शकतात. आता बघा, ते सामना जिंकू शकतात. आता बघा त्यांना सामना जिंकणे शक्य आहे, म्हणून दे कॅन विन द मॅच. त्याच्यानंतर मी बोलू शकतो, आय कॅन स्पीक. म्हणजे मला शक्य आहे जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्यात फक्त आय कॅन वापरला आहे आपण, आणि मला काय शक्य आहे हे सांगण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्रियापदाचा वापर करावा लागला आहे मित्रांनो. म्हणजे मी बोलू शकतो तर आय कॅन स्पीक. मी धावू शकतो, आय कॅन रन. बघा तुम्ही या ठिकाणी क्रियापद जर बदललं तर तुमचं वाक्य चेंज होऊन जातं. तर असे क्रियापद बदलून आपण असंख्य वाक्य मित्रांनो तयार करू शकतो. आय कॅन राईट, मी लिहू शकतो, नाही का. मी लिहू शकतो, नाही का. आय कॅन ड्राईव्ह अ कार, मी कार चालवू शकतो. तुम्ही फक्त क्रियापद बदलायचे, सब्जेक्ट प्लस कॅन, आणि त्याच्यानंतर आपण वर्ब घेतलं तर आपल्याला ह्या पद्धतीचे असंख्य वाक्य आपण अतिशय सहज बोलू शकतो मित्रांनो. तर आपल्याला कॅन हा संभाषणामध्ये सहज वापरता येतो. अशा पद्धतीने एक वापरता येतो, आणि दुसऱ्या पद्धतीने आपण या ठिकाणी प्रश्न बनवून सुद्धा आपण कॅनने प्रश्न बनवून सुद्धा आपण वापरू शकतो, नाही का. आता बघा हे ठिकाणी मला शक्य आहे, नाही का, तर आपण विचारू शकतो. तर कॅनने प्रश्न आपल्याला विचारता येईल मित्रांनो. तू लिहू शकतो का, कॅन यू राईट. बघा इथं वर्ब जर बदलला तर वाक्याचा पूर्ण अर्थ पुन्हा बदलतो मित्रांनो. कॅन यू राईट, नाही का. तू लिहू शकतो का, कॅन यू राईट. तू बोलू शकतो का, कॅन यू स्पीक, नाही का मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण
कॅनचा वापर करून सहज आपण वाक्य सहज बोलू शकतो. तर बघा मित्रांनो, तू जाऊ शकतो का? सांगा बघू हे वाक्य. कॅन यू गो. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये सुद्धा कॅनचा वापर करता येतो आणि वाक्यांमध्ये जिथं आपल्याला शक्यता, पात्रता, परवानगी, मनाई अशा पद्धतीच्या सिच्युएशनमध्ये बोलायचं असतं, त्या वेळेला आपण अशा पद्धतीने कॅनचा वापर करू शकतो. आता हे वाक्य बघा मित्रांनो, तू जाऊ शकतो का? तर आता आपण याच्यामध्ये जर अजून वर्ड ॲड केला, तू आत्ता जाऊ शकतो का? तर काय होईल मित्रांनो, कॅन यू गो नाऊ, नाही का? तू मंगळवारी जाऊ शकतो का? कॅन यू गो ऑन ट्यूजडे. अशा पद्धतीने आपण हे अदर वर्ड जे आहेत वाक्यामध्ये येणारे ते शेवटी जोडून, नाही का, तू राम सोबत जाऊ शकतो का? कॅन यू गो विथ राम. बघा, तू राम सोबत जाऊ शकतो का? तू माझ्यासोबत जाऊ शकतो का? कॅन यू गो विथ मी. किंवा तू माझ्यासोबत येऊ शकतो का? कॅन यू कम विथ मी. तर अशा पद्धतीने एक्स्ट्रा जे वर्ड आहेत मित्रांनो ते आपल्याला शेवटी जोडायचे आहेत. पण कॅन यू हे जे आहे तो जाऊ शकतो का? कॅन ही गो. बघा या ठिकाणी कॅन ही गो, बघा हे आणि हे असं जोडून आपण अनेक वाक्य या ठिकाणी तयार करू शकतो मित्रांनो. कॅन शी गो, ती जाऊ शकते का? नाही का? कॅन राम गो, राम जाऊ शकतो का? तर अशा पद्धतीने आपण अनेक प्रश्न तयार करू शकतो मित्रांनो. तर अशा पद्धतीने आज आपण बघितलं की कॅनचा वापर अतिशय सोप्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने करू शकतो. एवढंच लक्षात ठेवायचं की जिथं शक्यता आहे, पात्रता आहे, परवानगी आहे, मनाई असेल, त्या वेळेला आपल्याला या ठिकाणी कॅनचा सहज वापर करता येतो मित्रांनो. तर आता एक वाक्य आपण घेऊया, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो. तू इंग्रजी बोलू शकतो का? तर बोलू शकण्यासाठी स्पीक हे वर्ब घ्यायचं मित्रांनो आणि याचं तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर सांगायचं आहे मित्रांनो. धन्यवाद.